चला मी तुमच्यासाठी अशी ही एक रेसिपी आणलेली बरं का. अगदी डाळ नाही भिजवायची ना दळायची, एकदम खमंग आणि खुसखुशीत असे वडे मात्र घरातल्या सगळ्यांना खाऊ घालायचे. सगळ्यांना खूप आवडते. झालेत ना खुशखुशीत? आवाज ऐकला? मी सरला तुमचं मनापासून स्वागत करते. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मटारचा सीझन चालू आहे आणि ही रेसिपी केली नाही असं होणार नाही बरं का. तर बघा, 1 वाटी इथे मटार मी घेतलेले आहेत आणि आता यामध्ये घातल्या आहेत 2 हिरव्या मिरच्या. तुमच्या आवडीप्रमाणे थोडे जास्त घातल्यात तरी चालेल. तर चला याला मग थोडंसं असं करमरीत दळायचं आहे आपल्याला, कारण हे वडे ना थोडेसे आपले डाळीच्या वड्यांसारखे आपल्याला लागायला हवेत ना. म्हणजे एकदम असं मौसूद न दळता थोडंसं करमरीत दळलं ना तर खूप छान अशी चव पण येईल आणि दाताखाली छान असे ते एक एक दाणे पण येतील. तर चला आता एका वाडग्यामध्ये मी हे काढून घेतलेले आहे. आता त्यामध्ये 2 मिरच्या घातल्या हिरव्या, 1 बटाटा शिजवलेला घातलेला आहे. बटाटा हा मिडियम आकाराचा घ्यायचा, म्हणजे ना त्याला बाइंडिंग पण येते. आणि तसंच मस्त असा कुरकुरीतपणा येण्यासाठी 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं. आता सारख्याच वाटीने मी इथे घेतले म्हणजे वाटाणे पण त्याच वाटीने घेतले, तांदळाचं पीठ पण त्याच वाटीने घेतले आणि त्याच वाटीने पाव वाटी डाळीचं पीठ घेतलं, म्हणजे आपले हे वडे छान असे खुसखुशीत होतील. आता अद्रक लसणाची पेस्ट घातली अर्धा चमचा जिरं घातलं, म्हणजे हा चमचा माझा छोटा आहे, मोठा घ्याल तर अर्धा घाला. आता त्यात ओवा घातला अर्धा चमचा मिरपूड घातली, पाऊण चमचा तिखट घातलं, थोडासा मसाला घातला आणि आपला वापराच्या डब्यातला जो मसाला असतो ना, मसाल्याच्या डब्यातला तोच घालायचा, जो असेल तो अवेलेबल. पावभाजी मसाला घातला तरी चालेल. सारख्याच वाटीने 1 वाटी कांदा घातला, अर्धी वाटी टोमॅटो घातला बारीक चिरलेला, 1 वाटी मस्त कोथिंबीर घाला, मस्त चव येईल. आणि आता ह्या हिवाळ्याच्या सीझनमध्ये कसं आहे, खूप छान अशी कोथिंबीर ही सर्व साहित्य भरपूर प्रमाणात मिळतं. तर आता 2 चमचे लिंबाचा रस घेतला, त्यामध्ये अगदी पाव चमचा सोडा घातला, ॲक्टिवेट केलं आणि हे सर्व मिश्रण या साहित्यात घातलं. आता चवीनुसार मीठ घाला, मी इथे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. आता याला मिक्स करूया. मिक्स केल्यानंतर हाताने चांगलं याला आपल्याला मळून घ्यायचं आहे. आत्तापर्यंत अजिबात पाणी आपण वापरलेलं नाही आहे, पण ना जर लागलं तसं वापरायचं. पुढे लागतं पाणी, म्हणजे कसं आहे, आपण पीठ वापरलेले आहेत ना, आणि तांदळाचं पीठ आहे ना जरा फुलतं नंतर. मग आता बघा, आता सुरुवातीला काय करायचं, बघून घ्यायचं की आपल्याला पाणी किती लागणार आहे. तर मी तुम्हाला पुढे सांगते पाणी मी किती वापरलेलं आहे. तर सारख्याच वाटीने मी सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घातलं, मिक्स केलं आणि आता पूर्ण वाटीभर पाणी मी घालून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर पण मला जरासं कोरडं वाटलं हे पीठ, कारण तांदळाचं पीठ जसं जसं फुलेल तसं तसं आपण पाणी वापरणार आहेत. तर आता बघा, मला अजूनही ते कोरडं वाटत आहे, पण ह्या एवढ्या स्टेजला आल्यानंतर जर तुम्ही थालीपीठ केलेत ना ह्या पिठाचे, खूप मस्त लागतात. पण आपल्याला करायचे आहेत वडे, तर मग थोडंसं म्हटलं अजून पाणी वापरूया. म्हणजे पीठ ना असं सरभरीत असायला हवं ना, मग सारख्याच वाटीने मी अर्धी वाटी पाणी पुन्हा घेतलं आणि घातलेलं आहे. हे बघा, अर्धीच वाटी वापरले, हे अर्धी वाटी मी ठेवून दिलेलं आहे. आणि आता बघा, 1 नंबर आपलं पीठ झालेलं आहे. आणि हे पीठ ना नंतर पण फुलत जातं बरं का. तर आता मस्त छान असं मिक्स केलं आणि याला लगेचच आपल्याला तळायला घ्यायचं आहे, कारण आपण मीठ वापरलेलं आहे, कारण अजून याला पाणी सुटायला सुरुवात होणार आहे. तर इकडे एकीकडे मस्त असं तेल तापवायला ठेवलं आणि आता वडे आपण तळून घेऊया. ओले वाटाणे आपण घेतलेले आहेत, तर त्यामुळे कसे कडकडीत तेल तापवा, मध्ये असे छान शिजून होतील आणि दाताखाली येताना काही कडक काही मस्त शिजलेले असे हे वडे आपल्याला लागतील, म्हणजे त्यातले ते दाणे लागतील. तर चला आता कडकडीत तेलामध्ये मी हे सर्व वडे तळून घेते. वडे म्हणजे ना बारीक बारीक भजे म्हटले, पकोडे म्हटले तरी चालेल, पण वडे म्हटलं ना जरा मुलांना छान वाटतं बरं का. आता यांचं ना आपण असे छान असे तळून घ्यायचे, खरपूस असे होईस्तोवर अगदी गॅसची फ्लेम फुल आचेवरच ठेवायची आणि हे वडे आपल्याला तळायचे आहेत. एकदम मस्त 1 नंबर. कलर बघा किती छान आलेला आहे आणि मध्येच टोमॅटो पण किती मस्त दिसत आहे. आणि चवीला तर मात्र बघूया किती छान लागणार आहेत, ते तर तुम्हाला सांगतेच पुढे, म्हणजे तुम्ही केल्यावर तुम्हाला कळणारच आहे. तर चला आता हे वडे छान असे 2 ते 3 मिनटात मस्त तळून झालेले आहेत. बघू शकता 1 नंबर दिसत आहेत. वा, अगदी खुसखुशीतपणा यांना आलेला आहे. आवरण पण एकदम मस्त झालेलं आहे. झटपट होणारी नाश्त्याची रेसिपी आपली तयार झालेली आहे. बघूया एक वडा तोडून. आवाजावरूनच तुमच्या लक्षात आले असेल किती खुसखुशीत झाले. मी केलेले वाटाण्याचे म्हणजे मटारचे वडे खूप मस्त झालेले, सगळ्यांना घरात खूप आवडले. तुम्ही पण करा, तुमचे कसे झाले कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला ना सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला भेटूया.